नेटकरी भडकले, मालिका ही बोगस, बंदच करा. गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक बदल झाले आहेत. काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय, तर काही मालिका निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत, तर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता अशातच स्टार प्रवाहावरील देखील 2 मालिका सुरू होणार आहेत. रुपाली भोसले, कृतिका देव आणि चैतन्य वडनेकर यांची मुख्य भूमिका असणारी लपंडाव ही मालिका लवकरच स्टार प्रवाहावर सुरू होणार आहे. त्यासाठी आता एका मालिकेची वेळ बदलण्यात येते, तर एक मालिका निरोप घेणार आहे. स्टार प्रवाह लवकरच लपंडाव ही मालिका सुरू होणार आहे. त्यासाठी स्टार प्रवाहाची आई आणि बाबा रिटायर होत आहेत. ही मालिका निरोप घेणार आहे. अवघ्या 9 महिन्यातच ही मालिका निरोप घेते. यापूर्वी या मालिकेतील अभिनेता आदिश वैद्य याने मालिकेचा निरोप घेतला होता. आता काही दिवसातच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. ही मालिका 2:30 दाखवल्या जात आहे. त्या जागी शुभविवाह ही मालिका दाखवण्यात येणार आहे. शुभविवाह ही मालिका आधी 2 वाजता प्रक्षेपित होत होती. आता 2:30 दाखवण्यात येणार आहे. या मालिकेची वेळ बदलल्याचा एक प्रोमो स्टार प्रवाहाने शेअर केला आहे. आता आकाश आणि भूमी मालिकेच्या बदललेल्या वेळेत बदल सांगत आहे. मात्र यावर नेटकरी यांनी ही मालिका बंदच करा असं म्हटलं आहे. एकाने लिहिलं फालतू सिरियल आहे, नाही दाखवली तरी चालेल. दुसऱ्याने लिहिलं कशासाठी मेळ नाही, कशाला सुरू ठेवता, बंदच करा ह्या अशा फालतू मालिका. आणखी एकाने लिहिलं विनाकारण उगाच सुरू ठेवली आहे, तेच ते बघून कंटाळा आला. एकाने लिहिलं म्हणजे रागिनी खूप अजून कारस्थान करणार आहे, पुरावे नष्ट करणार, परत ती भूमीला आणि आकाशला त्रास देणार. खरंच ही मालिका संपवून टाका. दुसऱ्याने लिहिलं आम्हाला त्रास देणारे संपतील. आम्हाला वाटलं होतं भूमी, आकाश, संघर्ष, पौर्णिमा, अभिजित एकत्र येतील आणि त्या रागिणीचं सत्य बाहेर येणार आणि मालिका संपेल. आता लपंडाव मालिकेचा प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन मालिकेच्या प्रोमो बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.